अगोदर गॅस सिलेंडरमध्ये दर वाढले, त्यानंतर सोने चांदीमध्ये वाढ व पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झाल्याने महागाईत वाढ झाली. तर आता खाद्यतेलामध्ये वाढ झाल्याने गृहिणीच्या महिन्यांच्या बजेट बिघडले आहे. अशातच आता गृहिणी आपल्या महिन्याच्या बजेट कसा चालवणार, आता त्यांच्यासमोर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. काय सांगणार आता सध्याच्या घडीला पाहिलं की पेट्रोल डिझेल महागलेले आहे, दर वाढले आहेत, त्याच्याने महागाई वाढली आणि वरून आता खाद्यतेलातही दर वाढलेला आहे. काय सांगणार? सर, एवढ्या वर्षात कांद्याने आमच्या डोळ्यात पाणी नाही आणलं, एवढं महागाईने पाणी आणलं आहे. भाजीचं पासून डाळ, तांदूळ, तेल, तूप आणि साखर वगैरे इत्यादी सर्वांचे भाव वाढले आहे. त्याच्यामुळे आम्हाला मेसमध्ये काम करायला थोडंसं हे होत आहे, त्रास होत आहे. कारण पेमेंट कोणाचाही वाढलेला नाही आहे आणि सगळे दर वाढले आहे. तर त्याच्यामुळे पॅरेंट्ससुद्धा पैसे द्यायला आनाकानी करतात आणि आमचे काही दर म्हणजे आमचे काही पेमेंट ते लोक वाढवत नाही. पण आम्हाला आता कसं आहे, पोटापाण्यासाठी काम तर करावंच लागेल ना. काय प्रशासन काय मागणी आहे? अचानक वाढवले दर. आमच्याकडून हीच मागणी होती की त्यांनी आमचं म्हणजे पेमेंट पण वाढवलं पाहिजे. सगळ्या कोणाचं पेमेंट वाढेल तर मग आम्हाला पण पेमेंट व्यवस्थित मिळेल, कारण आमचं काम प्रायव्हेट काम आहे ना सर. त्याच्यामुळे आम्हाला त्रास होणार नाही. जर ते सांगतील 5-6 महिन्याच्या अगोदर अलर्ट करतील की भाव वाढणार आहे, तर तशा पद्धतीने आम्ही काम करू, मग तर आम्हाला थोडंसं इझी होईल सर. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.